सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरया. महेश सर आपल्याबरोबर आहे आणि अर्थात सुबोध खानोलकर सगळं या एका येणाऱ्या चित्रपटाचा एक तरुण दिग्दर्शक आपल्यासोबत आहे. त्याच्याबद्दल पण बोलूच. पण सर गणपतीपासून सुरुवात करतो. तुम्ही दोघंही कोकणातले आहात आणि गणपती म्हणल्यानंतर कोकणातल्या असंख्य आठवणी तुमच्या असतील. काय आहे मनात, म्हणजे कुठला उत्सव तुम्हाला आवर्जून आठवतो? गणपती म्हणजे मी कोकणातला आहे, पण गणपती मला वाटतं की मी जेव्हापासून मला माहिती आहे, म्हणजे आता माझ्या घरी जवळजवळ म्हणजे मला माहिती असल्या ह्याच्यामध्ये की 75 एक वर्ष तरी गणपती येतो आहे. मला कळायला लागल्यापासून म्हणजे जो मला माहिती आहे गणपती आला आहे घरी, त्यालाच जवळजवळ 60 वर्ष होऊन गेली. पण तो मुंबईतच आला गणपती. कारण मुंबईतच आले सगळे, वडील बिडील राहिलं, त्यामुळे 1 वर्ष गावी केलेला, पण तो मग परत आम्ही मुंबईतच केला, कारण परत जाऊन गावी कोण करणार गणपती. पण गणपती स्पेशल फॉर अस, आणि कायम 10 दिवस. म्हणजे दीड दिवस आम्हाला कधी कळलंच नाही कधी का 1.5 दिवस ठेवतात किंवा 5 दिवस ठेवतात. गणपती म्हणजे 10 दिवस, म्हणजे हा दिवस असला पाहिजे एकदम अनंत चतुर्दशीपर्यंत. पण मग मुंबईतला गणपती असा गणपती उत्सव बदलत गेला, तो सगळा तुम्ही अगदी जवळून बघितलेला आहे? हो. म्हणजे त्यावेळेला कसं माहिती आहे ना, की आता राहिलेलं नाही ते. म्हणजे संध्याकाळी 7:30-8 वाजल्यापासून आरत्या सुरू व्हायच्या. आमच्या कॉलनीत जवळजवळ 7-8 लोकांकडे होता. म्हणजे प्रत्येकाला एक टायमिंग होता. मग ते रात्री 10:30 पर्यंत आरत्या असायच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन. म्हणजे घरात म्हणजे उभं राहता येत नाही एवढी गर्दी असायची. त्याच्यात आमचा फक्त 10 दिवस होता, बाकी सगळे 5 दिवस किंवा गौरी गणपती. पण ते रिच्युअल होतं, म्हणजे की आरत्या, म्हणजे आत्ता आपण म्हणतो ना देवळात जातो, आम्ही साधारण एक 7 वेळा रोज आरत्या म्हणायचो सगळ्या, क्या बात आहे. रोज संध्याकाळी. आणि सगळ्यांच्या घरात असं असायचं ना, की तो प्रत्येकाच्या घराचा आवाज वरती गणपतीपर्यंत पोचला पाहिजे. आता कुठे कोण आरत्या बिरत्या करतो, म्हणजे ढोल बिल घेऊन आम्ही धुमाकूळ घालायचो. आता ते खूप आता ते एक 1.5 दिवसाचं घरी आलं म्हणजे तुम्ही या, आणि मग ते खूप खूप फॉर्मल झालेलं आहे. फॉर्मल झालं. आणि तर ती जी एक मजा होती ना गणपतीची, ती समहाव कुठेतरी त्यातला तो एक धमालचा इसेन्स कमी झालेला आहे. आणि आता ना सार्वजनिक खूप झाले हो. आणि म्हणजे त्या नथिंग रॉंग इन इट, म्हणजे जे टिळकांनी काय सुरू केलं असेल सार्वजनिक गणपती ज्या कारणासाठी, पण आता ते कमर्शियल झालेत. पूर्वी नव्हतं तसं. नाही, पूर्वी सार्वजनिक होते. म्हणजे मला आठवतं हिंदू कॉलनी, आमचं GSBचे, म्हणजे राम मंदिरच्या इकडचं, तो नंतर त्यांचा एक शिफ्ट होऊन नंतर माटुंग्याला झाला. असे ठराविक सार्वजनिक होते. पण ते, आणि तिकडे प्रत्येक ठिकाणी 10 दिवस 10 नाटकं असायची मराठी. क्या बात आहे. हा, तर त्यावेळीची ती एक मजा होती खरं तर. पण ते एक वेगळंच होतं. आत्ता ना आय डोंट नो. आणि म्हणजे नवसाचे झालेत खूप अचानक. ते मला काय अजूनही कळत नाही. म्हणजे मला कायम कोणतरी म्हणतं, तू इथे गेलास का रे ह्या गणपतीला? म्हटलं नाही, तो नवसाच आहे. म्हटलं माझ्या घरी आहे तो गणपतीच आहे ना, म्हणजे तो नवसाचा नाही आहे का? म्हणजे मी का आणतो 10 दिवस गणपती? माझी श्रद्धा आहे म्हणून आणतो ना. तो चिडणार नाही का? मी आहे ना रे घरात, तू का जातोयस बाहेर नवसाचे गणपती शोधत? तो वेगळा हा वेगळा असं नाही. नाही ना. नाही ना, म्हणजे मला वाटत असेल माझा नाही तर मी नाही आणू. मी का आणतो? माझी श्रद्धा आहे म्हणून ना. मग बस की घरी 10 दिवस. तर ते ह्यावेळेला अति झालंय, म्हणजे ना टू मच. म्हणजे पण तेव्हा थिएटर म्हणजे नाटकाचे प्रयोग तेव्हा तुम्ही काम करायचात, नाटकामध्ये असायचात? मी ना म्हणजे सुरुवातीच होतं, म्हणजे ज्यावेळेला गणपती तिकडे शो व्हायचे मी बघायला जायचो. त्यावेळेला मी ठरवलं पण नव्हतं मी नाटकात काम करेन की नाही. म्हणजे मला आठवतं खूपशी नाटकं मी तिथे बघितलेली आहेत. खूप नाटकाला जाणं पैसे नव्हते तेवढे, आम्ही मिडल क्लास घरातली कुठे नाटकं बघा. पण ते दिवस आम्हाला माहिती असायचे. हिंदू कॉलनीत 10 नाटकं असायची. त्या आमच्या GSBच्या गणपतीत मराठी नाटकं असायची. तर ते नाटकासाठी आम्ही जायचो मग रात्री. पण त्या गणपतीचं दर्शन घ्यायला म्हणजे आय डोंट नो मोर. आत्ता नाही होत, मी घरीच असतो गणपती बघत माझा. ते मिस करता तुम्ही. आता घरातल्या घरात उत्सव. घरातल्या घरात उत्सव साजरा करतो. सुबोधकडे येतो. सुबोध, चला निमित्ताला हात घालूया. गणपती बाप्पा मोरया आहे यंदाचा, आणि तो खास आहे. हो म्हणजे अर्थातच दशावतार बद्दल तू बोलच. हो. पण तूही कोकणातला आहे. काय गणपतीच्या आठवणी कोकणातल्या तुझ्या? तू कुडाळकडचा आहेस. हो, मी कुडाळकडचा आहे. म्हणजे आत्ता जसं सर म्हणाल तसं आमचा फॅमिलीचा गणपती आहे तो मुंबईत असतो. पण कोकणातला गणपतीची जी गंमत आहे ना,
ती म्हणजे दोन्ही आपण कम्पेअर नाही करू शकत मुंबईचे गणपती आणि कोकणातले गणपती खरं तर, कारण की दोन्हीकडचे गणपती जे आहेत ना हे कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीची गंमत घेऊन येणार आहेत. पण कोकणातल्या गणपतीमध्ये जी दिवस रात्र भजनं चालतात आणि ॲक्च्युली कोकणातल्या प्रत्येक माणसाला गणपतीच्या वेळी गावी जाण्याचा आणि एकत्र सगळे भेटण्याचा जो एक प्रचंड उत्साह असतो ना तो मी बघितला आहे. आणि कोकणातल्या गणपतीचं मला जे सगळ्यात जास्त भावतं ते आहे ना की आपलं जे कल्चर आहे म्हणजे आपल्या भजनं असतील त्याच्यानंतर आरत्या असतील, जसं आता सर म्हणाल की तास तास दीड तास आरत्या चालतात. वाडीतल्या एका घरातनं दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातनं तिसऱ्या घरात असे लोक जातात आणि सिम्पल प्लेजर्स असतात, साध्या साध्या गोष्टीतला आनंद असतो. खरंच कमाल वाटते आपण म्हणजे आपल्याकडे सुख करता घाली लोटांगण झालं की हो. संपूर्ण तिथे तास तास बरं आरत्या म्हणजे आरत्या म्हणणारे घामाघूम होतात. आणि त्याच्या चाली वेगळ्या असतात. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ही आरती ना ती संपत ती एकदा घेतली की चालू राहते. रिपीट करत बसतात, रिपीट करत बसतात. त्यातल्या मध्ये जे काही ते ताना देतात ना, ह्याची संपली की तो देतो, त्याची संपली की तो देतो, पण ना कधीच कंटाळा आला नाही त्या लहानपणी. पण ते आणि ते तू म्हणालास ना जसं की आता माझ्याकडे घरी जेवढी सगळी कामाला आहेत ना स्टाफ माझा बॉय म्हणा हे सगळे कोकणातले आहेत. गणपतीत झाली की आमचे वांदे होतात. हो, ते जाणार म्हणजे जाणार. ते जाणार म्हणजे जाणार बस. आणि मी थांबवत पण नाही कधी त्यांना की तो एक त्यांचा एक म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरच असं दिसतो की गणपती आला आणि वी हॅव टू गो. म्हणजे अमेझिंग अमेझिंग. आणि कसं असतं माहिती आहे, तुम्ही नाही गेलात ना कोकणात तर इकडे करमत नाही. म्हणजे इकडे जर कोणी राहिलं असेल तर सर सांगत जर कामासाठी वगैरे कोणी चुकून राहिला मुंबईत आणि पोचू शकला नाही तर तो मनाने कोकणात असतो, तो कसा बसा इकडे दिवस ढकलत असतो, अस्वस्थ होतो. हो भयंकर भयंकर. आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे सगळेच कोकणातले आहेत. म्हणजे माझा ड्रायव्हर कोकणातला, माझा बॉय कोकणातला. आता माझ्याकडे आय एम हेल्पलेस. सगळे गेलेले हेल्पलेस विसर्जन झाल्याशिवाय परतीचा प्रवास नाही. नाही. ते पण त्यांचं कसं ते मग गौरी झाले की येतात. त्यांनाही माहिती आहे की बाबा इथे कामं सगळी रखडतात. पण त्यामुळे मी देतो. असं नाही की ते आम्ही 7 दिवस जातोय. आपले त्यातले 3 दिवस निवडतात आणि जातात. मग गाडी पण आमच्याकडनंच घेऊन जातात. वा गाडी घेऊन जातो पण जा. कारण ती एक त्यांचं एक हे असतं. बरं ते आता कारण गणपती म्हटल्यावर बसेस ट्रेन्स सगळे फुल असतात. ते आपलं बाप्पांच्या साक्षीने एक प्रोमो जो आहे तो जोरदार सध्या सोशल मीडियावरती सगळीकडे फिरतोय आणि ज्याच्याबद्दल मोठी चर्चा तो म्हणजे दशावतार. यंदाचा गणपती बाप्पा मोरया महेश सर हा दशावताराचा आहे तुमचा आणि त्यामध्ये तुम्ही देखील एका वेगळ्या भूमिकेत दिसताय. कोकणातलं सगळं शूटिंग आहे. थेट पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही स्वतः एक दिग्दर्शक आहात पण सुबोध सारखा एक तरुण दिग्दर्शक गेल्या काही कालावधीत मी बघतोय तुम्ही या सगळ्या तरुणांबरोबर फार जोमाने काम करताय. कसा अनुभव राहिला सुबोध बरोबर? नाही खूप छान. म्हणजे मी एकतर सुरुवात ॲक्टर होतो तेव्हा झाली आणि नंतर डिरेक्टर झालो. पण ना काय असतं की तुम्ही जेव्हा काम करायचं ठरवता एक पहिल्याच दिवशी आपल्याला अंदाज येतो डिरेक्टर, त्याप्रमाणे आपलं इन्व्हॉल्वमेंट राहते पिक्चरमध्ये. पण पहिल्याच दिवशी मी बघितलं ना ह्यांचं सगळंच युनिट म्हणजे सुबोधची तयारी करेक्ट होती सिनेमा करण्याची. म्हणजे त्याला बेसिकली माहिती होतं त्याला काय हवं आहे ॲक्टर्सकडनं आणि सगळ्या युनिटकडनं. त्यामुळे ते खूप सोपं होतं. म्हणजे ना तुम्हाला फार प्रेशर पडत नाही. देर आर 2 टाईप्स ऑफ डिरेक्टर. एक तर ते असे काही करतात मग ठीक आहे तुला काय पाहिजे ते आपण करू संपलं. मी कधीच तिकडे काही बोलायला जात नाही. इनफॅक्ट खूप सिन्सिअर असेल ना डिरेक्टर तर त्याला मी काही 4 गोष्टी सांगेन मला वाटल्या तर. पण ज्याला येत नाही ना काम तिकडे मी काहीच बोलत नाही. करायचंच नाही सूचना. नाही करायचं पण तुला जे काही सांगशील ते मी करतो. कारण त्याला सांगून पण काही होणार नाही आहे. कारण दिसत असतं की ग्रामर काय नेमकं. मग मी आपलं गपचूप करून निघून जायचं. हे कसं ना मी इन्व्हॉल्व झालो कारण खरंच खूप चांगली गोष्ट आहे ती आणि ह्यांनी खरंच खूप छान प्रकारे तो सिनेमा केलेला आहे. आणि म्हणजे जेवढे हे उत्साहित आहेत ना तो पिक्चर बघायला तेवढाच मी आहे 12 तारखेला पिक्चर बघायला आणि लोकांची रिॲक्शन्स बघायला. कारण एक हा जो आपला जो फोक फॉर्म आहे ना हा खूप फॅसिनेटिंग आहे पण तो लोकांसमोर आलेला नाही ती काय म्हणून. वा त्या निमित्ताने आता तो फॉर्म पण इंट्रोड्यूस होतो आणि हे कधीच चुकत नाही. म्हणजे तुम्ही आपले फोक फॉर्म जेव्हा आपण सिनेमातनं दाखवतो ना ते ऑलवेज ते सगळे सिनेमे चाललेले आहेत. सोबत दशावतारची किक नेमकी केव्हा लागली, काय कशी सुरुवात झाली म्हणजे नेमकी? दशावतारची किक म्हणजे मी लहानपणापासून दशावतार बघत आलो. बघतोय विष्णूची 10 रूपं जी सादर केली जातात. हा दशावतार. दशावतार म्हणजे थोडक्यात सांगायचं ना तर दशावतार हे काय माहिती आहे का, देवाची स्तुती करण्याचा एक मनोरंजनाच्या रूपातला हा भाग आहे. बरोबर. नाटक आहे. कोकणातल्या सिंधुदुर्ग आणि गोवा ह्या जो भाग आहे
तिथे हा जवळपास 700-800 वर्ष ज्ञात काळापासून हा चालत आलेला प्रकार आहे. आणि गावातल्या मंदिरांमध्ये, गावाच्या उत्सवांना ज्या महत्त्वाच्या तिथी असतात त्या दिवशी देवासमोर हे सादर केलं जायचं. बरं. आणि लहानपणापासून आम्ही सुट्ट्या आल्या की आजोळी जायचोय कोकणात, आणि मोठं घर होतं, भरपूर लोकं होती, तर दारात अंगणात दशावतार व्हायचे. त्यामुळे लहानपणापासून दशावतार बघितलं. म्हणजे डोळे असे लहानपणी असे डोळे बंद बंद होऊन झोप लागेपर्यंत आम्ही दशावतारातली त्या एंट्रीज बघायचो. ते खलनायक धावत येत आहेत आणि म्युझिक वाजतंय वगैरे, तर ते कुठेतरी इम्प्रेशन्स होते. आणि ज्यावेळेला स्वतः दिग्दर्शन करावं, लेखन करावं वगैरे हे सगळं डोक्यात आलं ना, तेव्हा साहजिक असं वाटायला लागलं की मग आपल्याच भागातली का नाही गोष्ट सांगायची. आणि दुसरं मला सारखं वाटलं, आत्ता सर जे म्हणाल की एवढा रिच, व्हायब्रंट आणि मुळात ग्रँड असलेला कलाप्रकार आहे जो अजून जगापर्यंत पोहोचला नाही असं मला वाटतं. मग जर गोष्ट तिकडची सुचते तर मग ती सांगायला पाहिजे असं वाटलं. त्याच्यामुळे तो डोक्यात खूप आधीपासून होता, तो फक्त गोष्ट स्वरूपात आता आला. नाही, लेखक म्हणून हापूस, हो. संदूक, हो आणि मग थेट दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. हो 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 पण पहिलाच. पण मग ज्यावेळेस याच्या लिखाणाची प्रोसेस सुरू झाली तर पहिला कोणता कलावंत होता जो डोळ्यासमोर होता? मी गोष्ट लिहिली ना त्यावेळेला मला जसा बाबुली मिस्त्री जसा लिहिला गेला, बाबुली मिस्त्री, हो, जो आपल्याला मुख्य प्रोमोमध्ये बघायला हो मिळतोय, हो हो जो वयोवृद्ध दशावतार कलाकार आहे. करेक्ट. तर तो जेव्हा लिहिला गेला ना त्यावेळेला डोळ्यासमोर एकच नाव आलं की दिलीप प्रभावळकरांनी ही गोष्ट ऐकायला पाहिजे, आणि ते जर करायला तयार असतील तर हा सिनेमा करायचा, ते जर करायला तयार नसतील तर ही गोष्ट गुंडाळून ठेवायची. कारण ह्या अख्ख्या गोष्टीतलं बाबुली मिस्त्रीचं जे पात्र आहे ना ते दिलीप प्रभावळकर सोडून कोणीही करणं शक्य नाही आहे. म्हणजे केवळ ते ग्रेट ॲक्टर आहेत म्हणून नाही, तर जवळपास परकाया प्रवेश वगैरे म्हणावं इतकं ते बेमालूमपणे जी रूपं घेतात, क्या बात आहे. ते दुसरं कोणाला जमणार नाही. आणि ते कन्व्हिक्शन लागतं ना. बाबुली मेस्त्री हा बिचारा साधा गरीब दशावतारावर, निसर्गावर प्रेम करणारा दशावतारी कलाकार कोकणातला उभा करणं, त्याचं इरसाल असणं उभं करणं, आणि ॲट द सेम टाईम दशावतारात काम करताना त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं, हे सगळं करणारा रेंज असलेला आय थिंक दिलीप काका सोडून कोणी नाही आहे. म्हणजे सर पण कदाचित ॲग्री करतील. सो एवढंच होतं डोक्यात की ही गोष्ट लिहिल्यानंतर ती की दिलीप प्रभावळकर सरांपर्यंत पोचायचं, त्यांना ही गोष्ट ऐकवायची, जर ते हो म्हणाले तर पुढे जायचं, नाही म्हणाले तर गुंडाळून ठेवायचं. पण महेश सर, पुन्हा एकदा तुम्ही ज्या पद्धतीने चित्रपटात एंट्री घेतलेली त्यात पुन्हा दबंग, रेगेमधला इन्स्पेक्टर आठवला, पण असं कळतंय की तो इन्स्पेक्टर नाहीच आहे, तेच काहीतरी सस्पेन्स आहे, होय ना? म्हणजे पिक्चर बघायला वोंट गिव्ह अवे. पण रोल खूप छान झाला आणि त्याचा आम्ही अप्रोच खूप, म्हणजे त्याच्या कॉस्ट्युम्सपासून ते सगळं एक वेगळं करायचा प्रयत्न स्टाईल आहे, केला. मफलरवाला. हा, म्हणजे खास दिसतंय ते. हो, तर ते जरा वेगळंच करायचं ठरलं, आणि ते त्यामुळे त्यातलं वेगळे पण आहे. मग आता काही ना स्टॉक रोल्स असतात, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. डॉक्टर, इन्स्पेक्टर हे ना स्टॉक कॅरेक्टर, त्यांना ऍक्टिंग विकत मिळते ती. मला कायम असं वाटतं की खाकीवरती तुमचा काही पिच्छा सोडत नाही, असतेच ती कुठल्या ना कुठल्या. नाही, पण हा करायला मजा आली, करायला मजा आली. आणि तुम्ही पिक्चर बघायला तुम्हाला कळेल तो, मग एक तर हा जसं म्हणाला दिलीप प्रभावळकरशिवाय कोणीच नाही. एक तर ना ते जे पेशन्स लागतं, काय म्हणतात त्याला, त्या मेकअपचं ह्याचा, म्हणजे मला कमाल वाटते दिलीप प्रभावळकरांची की तो कसे ते पेशंटली सगळं सहन करतं. म्हणजे ते एक मोठं दिव्य आहे. पण यापूर्वी तुम्ही काम केलेलं आहे ना दिलीप सरांबरोबर? मी 2 पिक्चरमध्ये मी ॲज अ डिरेक्टर काम केलं त्याच्यामध्ये, ते ॲक्टर होते माझ्याकडे. त्यामुळे दिलीप अँड आय गो लॉंग बॅक. म्हणजे माझा पहिला हिंदी पिक्चर निदान त्यात ते होते. त्यामुळे पण त्यांचं कमाल वाटते मला खरंच. आणि आता ॲट दिस एज, हो, वयवर्ष 81. पण त्यांना आवडत नाही. म्हणजे आत्ता आपण हे बोलतोय पण 81 वर्ष आपण हे म्हणतोय त्यांना आवडत नाही, कारण की ही इज यंग ॲट हार्ट. ही म्हणजे प्रचंड स्वतःला दुर्दम्य इच्छाशक्ती, याचं दुसरं नाव म्हणजे दिलीप काका आहेत. नाही, तसं महेश सरांचं वय जाणवत नाही, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचा वावर असतो. नाही, मी तर अजून नाही 30च्या वरती गेलेलोच नाहीये मी. बीबी क्रश आ जाएगा असं काहीतरी एंट्री असते काय? पण त्यांचं आणि पर्सनॅलिटी इतकी जबरदस्त आहे ना. म्हणजे आम्ही कास्टिंग करत असताना मी घाबरत होतो त्यांना विचारायला या रोलसाठी, पण ते आले की स्क्रीन म्हणजे माणसाचं लक्ष हलूच शकत नाही, बिलकुल हलूच शकत नाही. म्हणजे गॅरंटेड आपल्याला माहिती असतं ना की हा एक काय आपण हा आपल्या फिल्ममध्ये, आणि ते कॅरेक्टर पण असं मिळालं ना की सर असतील तर म्हणजे तिकडे
आपल्याला काही विचार करायची गरज नाही असं आहे ते. पण खरंच माहिती सर, आता मला क्रूमधनं देखील एक प्रश्न असा विचारण्याचा मला विनंती करण्यात आली की मध्यंतरी तुम्ही फार वेगळ्या आजारावरती सगळी मात करून, कॅन्सरवरती मात करून उभे राहिलेले आहात. अभिनयातला हा जर्क, ते कॅरेक्टर लक्षात घेणं आता झाले ना, तो म्हणजे यात तुमची डॉक्टरेट झालेली आहे, वेगळं नको विचारायला, पण तरी उत्सुकता म्हणून मी विचारतो, तो जर्क कायम ठेवणं कसं करता तुम्ही? नाही, एकतर ना काय, मला फार ॲक्टिंगमध्ये मजा येत नाही. खरंच नाही. नाही पैसे काय करणार, घरातलं किचन चालू आहे. डिरेक्शनमध्ये फार नाही हो, मी घालवलेच आहेत पैसे. तर व्हॉट किप्स मी गोईंग इज ते, म्हणजे आणि मी तेलगू पिक्चर खूप केले, त्यामुळे मला ते खूप आवडतं. कारण तुम्ही काय बोललेलं मला कळत नसतं, त्यामुळे मी त्याचं प्रेशर घेत नाही. ते तर ते घेतो, करतो आणि निघतो. पण मराठी किंवा अशा टाईपचे पिक्चर करताना जरा मग मजा येते, कारण मला माहिती तरी मी काय करतो. तिकडे अर्ध्या तिकडा यू आर सिटिंग हिअर डुईंग दिस डुईंग दॅट, हे डायलॉगच्या मला डायलॉगचाही अर्थ माहिती नसतो. साऊथमधले चित्रपट. हां, पण पैसे बरे देतात. पण मराठी करताना थोडासा इंटरेस्ट, हा पिक्चर करताना नक्कीच मला आय वॉज व्हेरी एक्सायटेड इन डुईंग दॅट फिल्म. किंवा मी जुनं फर्निचर मला नाही वाटलं कुठल्या डिरेक्टरने मला दिलं असतं. आता मीच त्याचा निर्माता, मीच लेखक, त्यामुळे मला कोणी नाही म्हणू शकलं नाही. हे सरांची मॉडेस्टी. नाही पण सर तुम्ही ऍक्टर म्हणून सर ग्रेट आहे, त्याच्याबद्दल मला तर असा कोणी सिनेमा दिलाच नसता ना. तो पण मी का केला, मी तो हिंदीत करणार होतो. फॉर सम रिझन तो नाही झाला हिंदीत. मग मी खूप लोकांना ऐकवलेलं, म्हटलं रे कोणीतरी एक जर्म उचललं तरी त्यातलं जाईल, गडबड होईल. पण मराठीत करूया. मराठीत असा ना 15 दिवसानंतर शूटिंग सुरू करायची होती. म्हटलं तर कोणाला भेटू ॲक्टर, बापरे. म्हणजे मला माहिती असेल ॲक्टर कोणीच मला मिळालं नसते. म्हटलं चल आपणच करूया. असा तुम्हाला पिक्चर मिळाला. पण हेच तुम्ही मेधाताईंच्या बाबतीत पण करता बरं का, की हो, पण ती आता काय आहे, मी एक म्हणजे ते असं म्हणजे उगाच ते काय म्हणतात ना, कोणी नेपोटिझम म्हणून आहे. तू सारख्या पिक्चरमध्ये आपल्या बायकोला कोणी नाही मिळालं तर तू आहेस, मला माहिती आहे. तुम्ही माझ्यासाठी आहात, राखीव आहात. आणि ती कसं आहे, म्हणजे आता नॉर्मली आपण एक क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की ह्याला सिलेक्ट केला तर हा 40 एक मारेल, एक दोन विकेट घेईल. तशी आमची मेधा आहे ती, म्हणजे नाही पण त्या उभं राहतात. हो रिलायबल आहे. आणि ती पण यासाठी हा चित्रपट तुम्हाला जवळचा वाटतो माहीत सर, कारण तुम्ही देखील कोकणातल्या काही वेगळ्या कथा चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणल्या. काकस्पर्श असेल, पांघरुण असेल, म्हणून दशावतार तुमच्या. मला एक तर कोकणाबद्दल भयंकर फॅसिनेशन, मला कायम थोडासा आक्षेप पण आहे की तसं कोकण निग्लेक्टेड आहे या सगळ्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये. मला वाटतं कोकणावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं ना तर फक्त टुरिझम एवढा पैसा दिला ना की अख्खं स्टेट चालू शकेल. एवढा इट इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल आपला कोस्ट आहे. म्हणजे आणि इतक्या किलोमीटरचा कोस्ट आहे. हे कुठेही जगात कुठेच नाही. जगात असं हे असतं ना, तर त्यांनी तसं कॅपिटलाइज केलं असतं. मला जाम त्याचं वाटतं की कोकण कॅन बी अ गोल्ड माइन फॉर महाराष्ट्र. तर ते माझं कायम रडणं आहेच की ते का नाही. म्हणजे आत्ता कुठेतरी एअरपोर्ट झाला आहे. सी गोवा आणि कोकण ह्याच्यात काय फरक आहे. गोवा कॅपिटलाइज ऑन द होल थिंग, टुरिझम, त्यांचा तो बीच फ्रंट. आपण का नाही करत. तर मी आय लव्ह कोकण. म्हणजे कधी मला बरं जेवण चांगलं तिकडचं, लोकं चांगली तिकडची, म्हणजे तिकडे देर नो नॉट अ बॅड बोन इन देअर बॉडी. त्यांना काही पडलेलं नाही. ते आपले सुस्त आले घरी जेव्हा जा वगैरे. त्यामुळे इट इज. आणि मी खूप पिक्चर केले तिकडे. म्हणजे मी तो डिरेक्ट केला नव्हता, पण मी होतो त्या पिक्चरच्या दरम्यान थ्रूआउट. छोटासा एक रोल पण केला, फक्त लढ म्हणा, तो पण मी कोकणात केला. आणि काकस्पर्श आणि पांघरुण तर कोकण इज बियॉन्ड. खास आहे. एकदम एकदम म्हणजे अप्रोच असताना अप्रोच. आता प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला एवढा आत्ताची ती रोरो सर्व्हिस सुरू होते रत्नागिरीपर्यंत. इट्स सच अ हेल्दी साईड. इनफॅक्ट मुंबईवरनं कोकणात जायला समजा त्या फास्ट सर्व्हिस सुरू केली ना तर 3-1 तासात आपण पोहोचू, मला वाटतं आरामात. तर मी घर बांधीन तिकडे सेटल होईन. वा बढिया. हो, म्हणजे इथून मला आज नाशिकला जायला 4 तास लागतात. बरोबर. कोकणात जाईन की मी चांगलं मस्त सर्व्हिस असेल 3 तासात पोहोचेन. बरोबर, 3 तासात बोटीने आपण कोकणात आरामात. काय खरंय. पण दशावतारातला जो निसर्ग आम्ही बघतोय, नॉर्मली तो कोकण आम्हाला इतर चित्रपटात यापूर्वी कधी बघायला मिळाला नाही. हे लोकेशन्स कशी निवडली नेमकी? मी थोडक्यात सांगतो, तो निसर्ग अंगावर येतो का तो दाट आहे? नाही, तेच आत्ता सर म्हणाल ना, आपल्याला प्रचंड प्रमाणात नैसर्गिक काय संपत्ती कोकणाला लाभलेली आहे. आणि फक्त समुद्रकिनारे नाहीत, अफाट जंगलं आहेत, नद्या आहेत, अत्यंत
न पाहिलेली गावं आहेत, हजार हजार 5-5 किलोमीटर याच्यात तुला बदलतो. हो 5 किलोमीटरमध्ये तुला नदी मिळेल, हो हो तुला घाट मिळतील, करेक्ट तुला समुद्र मिळेल. म्हणजे इट इज अनरिअल. करेक्ट. आणि मंदिरं, हजार हजार वर्षांपूर्वीची मंदिरं आहेत आणि कोणी पोचलेलं नाही आहे. मी आता कोकणातलाच असल्यामुळे कोकणातले मित्र आहेत, आमचे खूप जवळचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे कशासाठी, की अशी लोकेशन्स शोधण्यासाठी की जी आत्तापर्यंत सिनेमात दिसलेली नाहीत आणि काही लोकेशन आहेत ती कदाचित परत दिसणारही नाहीत. म्हणजे आम्ही जे जंगल वगैरे सर पण आले होते, जंगलात अशा ठिकाणी शूट केलं जिकडे चालत 1-1, 1.5 किलोमीटर आत यावं लागायचं. म्हणजे ती सगळं सामानही घेऊन हो जाईल. हो, सगळं सगळं सगळं. हो, कलावंतही पायी चालतात. हो धामापूरचं लेक, इट्स सो शॉकिंग. मग आता मी कधी आपण शूट केलं तिथे? डिसेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये शूट केलं. डिसेंबर किंवा जानेवारी फर्स्ट वीक वगैरे. हो, पण तिकडे म्हणजे पाणी जातच नाही ते पाणी. हो हो, फुल पाणी. ते कायम कसं पाणी असतं? ते इतकं ब्युटिफुल आहे ते धामापूरचं लेक. ओ माय गॉड, मी सगळं शोधून आलो. मी एका ठिकाणी विचारलं पण म्हटलं इथे जागा आहे का मला. तर ते त्यांनी काहीतरी सांगितलं आमच्या ते काहीतरी आमच्या कुळाची आहे का ह्याची आहे नाही विकू शकत. पण इट इज सो ब्युटिफुल. आणि तेच आहे ना सिनेमातनं दाखवायला मिळतंय. म्हणजे तेच आता सर म्हणाले की टुरिझमसाठी जर लोकांना आहे ना हा सिनेमा बघून मला असं वाटतं की कित्येक लोक प्रेमात पडतील की कोकणातल्या जागा शोधायला लागतील आणि टुरिझम वाढेल. त्याच्यात राखणदार हा एक जो देव आहे, हो ज्याला खरं तर महाराष्ट्रात आपण वेगवेगळ्या स्वरूपात देखील हो, हो. पेशीवरचा म्हसोबा असतो हो किंवा यात्रेत देखील देवीच्या पायाशी एक म्हसोबा आहे. बरोबर. हा, तर तसा हा जंगलातला राखणदार यामध्ये दिसतो. पण दशावतार म्हणल्यानंतर बऱ्याचशा लोकांमध्ये ही चर्चा आहे की हा चित्रपट दशावतारावरती आहे. नेमकं काय? मग दशावतार हे नाव का? 2-3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे बाबुली मिस्त्री हे यातलं जे मुख्य पात्र आहे हे कोकणातली दशावतारी जी नाट्यकला आहे त्याच्यात काम करणारा हा बुजुर्ग दशावतारी कलाकार आहे ज्याने आपलं अख्खं आयुष्य दशावतारासाठी आणि तिथल्या निसर्गासाठी दिलं आहे. बिलकुल. दुसरं कारण, दशावतार ही जी नाट्यकला आहे त्या नाट्यकलेमध्ये विष्णूची जी 10 रूपं आहेत त्याची स्तुती गाण्याच्या रूपात, गाणं, अभिनय, नाटक, त्याच्यानंतर लढाया या स्वरूपात ते सांगितलं जातं. सो हा एक दुसरा भाग आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे दशावतार या कॉन्सेप्टचा तो हा आहे की जेव्हा जेव्हा जगात अधर्म वाढतो, दुर्जन वाढतात, अन्याय वाढतो, त्यावेळेला देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन न्याय करतो. मग तो कधी स्वतः अवतार घेतो, कधी निसर्गाच्या रूपात येतो, कधी राखणदाराच्या रूपात येतो, कधी माणसांच्या रूपात येतो. तर या सगळ्याचं इसेन्स असलेली ही गोष्ट आहे म्हणून त्याचं नाव दशावतार आहे. हो, त्याच्यात तो एक डायलॉग बर्ड आहे की तुम्ही जमीन बडवत राहाल तो पंजा मारून जाईल. म्हणजे तो पंजा जो आहे तो तिथल्या अन्यायावरती, अव्यवस्थेवरती आहे. बरोबर. हो, म्हणजे आता तुम्ही फिल्म बघितल्यावर तुम्हाला जास्त कळेल. स्टोरी नाही विचारते, जस्ट स्टोरी नाही विचारते मला. फिल्म बघितल्यावर कळेल. पण हो, असं म्हणता येईल की निसर्ग आणि तिथली माणसं ही स्वतःचा न्याय मिळवतात. दिलीप प्रभावळकरांनी म्हणे वयाच्या पुन्हा वय त्याचा उल्लेख करून 81 वर्ष, पण काय ऍक्शन सीन स्वतः केली आहेत म्हणे. हो, दिलीप प्रभावळकर माणूस ग्रेट आहे. हो, म्हणजे त्यांनी जंगलातले चेस सिक्वेन्सेस केले आहेत, त्यांनी नदीत पोहलेत, अंडर वॉटर शूट केलं आहे, नाटकात दशावतारी नाटकांमध्ये ते आहेतच, त्यात नाचलेत वगैरे. म्हणजे हे रथयात्रेत नाचलेत ते. म्हणजे या सिनेमासाठी आणि या पात्रासाठी आवश्यक जे जे आहे ते प्रत्येक गोष्ट ती त्यांनी केली आहे. आणि त्यांना ड्यूप वगैरे खरं तर अवेलेबल होतं. त्यात त्यांना 1-1.5 महिन्यापूर्वी चिकनगुनिया झाला होता, पाय सुजले होते. म्हणजे दुसरा कोणी कलाकार तयार नसता झाला करायला. पण प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती आणि तो रोल मी चांगला करून दाखवणारच हे एक त्यांचा जो एक विश्वास होता ना, त्या जोरावर त्या माणसाने काम केलं. आणि म्हणजे तो तुम्हाला अवाक करून सोडतो. आम्ही रोज आमच्यासाठी शिक्षण असायचं सेटवर की आज दिलीप काका काय पद्धतीने हा रोल अप्रोच करतील. आणि म्हणजे भन्नाट काम केलं त्या माणसाने. इतरही आपल्या फळीतली कलावंत मंडळीत विजय केंकरे तुमच्या बरोबर आहेत, दिलीप प्रभावळकर तर होतेच. कसा सगळा माहोल राहिला माहोल चांगला होता कारण थिएटरवाले होते ना सगळे. हा बरोबर. तो एक तुमच्यातला सगळा सामायिक तो एक जुना विजय केंकरे म्हणजे आता माझा जुना मित्र. म्हणजे विजय केंकरे माझ्या पिक्चरमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी रोलमध्ये मी त्याला घेतोच. आत्ता एक फक्त लेटेस्ट पिक्चर द्या तो नाही कारण तो नव्हता म्हणून
इट वॉज नॉट दॅट मला तो नको होता पण दिलीप अँड आय गो अ लॉंग वे म्हटलं आणि बाकीचे पण म्हणजे सगळे थिएटरवालेच होते की म्हणजे सुनील तावडे आहेत, भरत जाधव सर भरत जाधव हो भरत पण आहे. भरत माझा जुना म्हणजे केवढा जुना म्हणजे पहिल्या नाटकापासून भरत आला नाटकात माझ्यामुळे त्यामुळे ऑल द बेस्टमध्ये हो म्हणजे मी जेव्हा केलं ऑल द बेस्ट प्रोड्यूस त्यावेळेला भरतला मी भांडून त्यात घेतलेलं म्हणजे ह्यांना कोणतरी कमर्शियल न ठेवले होते हो तुफान काम केलेलं त्यांनी. ते त्यामुळे सगळेच नाही पण एक या दिग्दर्शक म्हणून तुम्ही कलावंतांची एक म्हणजे त्या वेळेची एक पिढी एक फळी पुढे आणली हे श्रेय तुम्हालाच जाते या बाबतीत. नाही काय झालं की ते मी ना ते मी कशाला थँक्यू म्हणेन की एकांकिका स्पर्धा बरं मी कुठेच चुकवायचो नाही म्हणजे इंटर कॉलेजेट म्हणा IIT चुकवली की उन्मेषने चुकवली त्यातनं मिळाले मला एक ॲक्टर आहे म्हणजे मला असं आठवतं आता मी हे जेव्हा ऑल द वेज खूप चालायला लागलं डिमांड वॉज 3 times मोर दॅन द अमाऊंट ऑफ शोज मग दुसरी टीम करायची ठरली ना त्यावेळेला पण माझं पुन्हा मी ज्या एकांकिका बघितलं ना त्यातनंच मला श्रेयस तळपदे सतीश राजवाडे किंवा हे आनंद इंगळे हो हे एकांकिकेतनं आणलेले मी हो बरोबर. त्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज खूप होता आणि आपल्याकडे चांगले ॲक्टर आहेतच की वाय नॉट म्हणजे मला वास्तव बिस्तवमध्ये किती लोक होते ज्यांनी डेब्यू केलं पण त्याच्या आधी एक पिक्चर केलेला मी निदान म्हणून त्यात पण हे सगळे होते पण तो पिक्चर फार हे झालं नाही त्यामुळे कोणाला कळलं नाही पण सतीश राजवाडे म्हणा किंवा हे सगळे त्या पिक्चरात होत आहेत त्यामुळे अंकुश म्हणा की सगळे पण ते मी नसं केलं तर कोणीतरी केलं असतं दे हॅड द टॅलेंट इन देम नाही पण त्यावेळी ते तुम्हाला सुचलं म्हणून तर आज इंडस्ट्रीतले ते सगळे चेहरे माझीच गरज होती ना ती हा ती त्यामुळे नोबडी डज अ फेवर म्हणजे मला पाहिजे म्हणून मी घेतले त्यांना म्हणजे ते माझं सेल्फिश नीड होती पण ते ॲक्टर चांगलेच होते मी नसतं तर कोणीतरी दुसऱ्याने घेतलं असेल म्हणजे भरत हा मी ना म्हणतो ना की इज अ मोस्ट काय म्हणतात त्याला अंडर रेटेड ॲक्टर इन द इंडस्ट्री खरंच. इतका भारी नट आहे भयंकर भारी नट आहे तो आणि प्रचंड वर्सटाईल आहेत हं. ते आपल्याला फार वाटतं की म्हणजे त्यांची एक इमेज की फक्त विनोदी वगैरे आता थांबायचं नाही मध्ये तुफान काम केलंय आता ते प्रत्येक ह्याच्यात या सिनेमात कम्प्लिटली वेगळा रोल आहे ये जंगल काहीतरी असं कम्प्लिटली वेगळा रोल इमॅजिन नाही करू शकत लोक. बघा सरप्राईज येतो हो आणि सर म्हणाल होतं की प्रचंड त्यांची रेंज आहे जी अनयुटिलाइज्ड आहे अजून. मी जेव्हा शिक्षणाच्या याचं गो केलं तर हो काय काम केलं ए, दुसरं कोणी विचारच करू शकत नाही त्या रोलमध्ये पुढे पण करताय ना तुम्ही असं मी ऐकायला करणार नाही आणि माझं तर डोक्यात आहे की मला तोच पिक्चर हिंदीत करायचा पुन्हा भरतलाच घेऊन होय ना. की आज काय राहिलं नाही रे स्टार बीर कोण राहिले नाहीत आज तो आपला तो कोण तो शेट्टी काय नाव त्याचं तो कांट्रा करतो तो ऋषभ त्याला सहन करता ना तुम्ही सगळीकडे मग भरत जाधवलाही सहन कर नाही म्हणून नाही म्हणत म्हणजे ॲक्टरची पॉवर आहे ना ती बरोबर त्याच्याकडे कोणी स्टार म्हणून बघत नाही ते ऋषभ शेट्टीकडे तसं आमचं भरत पण आहे की भारी आपण त्याला त्याला नेऊया की कुठे उत्तराखंड आणि UP-मध्ये बघा म्हणजे ऋषभ शेट्टीला बघता ह्यालाही बघा तुम्ही माझं ते म्हणणं म्हणजे नथिंग अगेन्स्ट ऋषभ शेट्टी पण वी हॅव द टॅलेंट ज्यांना आपण देशभरात नेऊ. महेश सर खूप खूप धन्यवाद. पण जाता जाता बाप्पांच्या साक्षीने येणाऱ्या या चित्रपटाबद्दल काय अपील तुम्हाला करायचं आहे? मला काहीच अपील करायचं नाही कारण काय असतं ना आपण दरवेळेला अपील करतो तो ऑडियन्सनी मनात ठरवलं असं कुठला पिक्चर बघायचं आणि आय नेवर अंडर एस्टिमेट द ऑडियन्स. असा मी कुठलाही पिक्चर बघितला नाही जो चांगला आहे आणि ऑडियन्सनी त्याला काय निग्लेक्ट केलं नाही किंवा कुठला वाईट पिक्चर ऑडियन्सने एक्सेप्ट केला आहे तो ऑडियन्स नोज. खूप सिन्सिअरली गेला पिक्चर यांनी म्हणजे खरंच ती जी त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्यातलं पॅशन अनमॅच्ड होतं. मी खूप पिक्चर केलेत आणि हे अजूनही पॅशनेट आहेत खूप म्हणजे आता रिलीजच्या तारखेपर्यंत पण ऑडियन्स नोज अँड ऑडियन्स विल नेवर एव्हर काय म्हणतात त्याला डिच अ गुड फिल्म. चांगल्या पिक्चरला कधीच हे करणार. जे उत्तम आहे त्याला प्रेक्षक येणारच आहे त्यात काही शंकाच नाही. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पण जाता जाता आमच्या जरा गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना आपण काय शुभेच्छा द्याल? काय मी गणपतीचा मुहूर्त हा गणपतीचा निमित्त म्हणजे एक काय म्हणतात हे जे 10 दिवस ना मी वर्षभर त्याची वाट बघत असतो. माय मोस्ट फेवरेट गॉड आणि आय हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ हिम म्हणजे म्हणजे देव मी ना आता काही लोक ना देव म्हटलं जरा घाबरतात. माझं काय ना मी गप्पा मारतो म्हणजे चिडलो की मी चिडतो पण इफ इज सो क्लोज टू अस. तर त्यामुळे गणपतीत एक लक्षात ठेवा कधीतरी तुमचे काही प्रॉब्लेम त्याला बिंदास सांगा तो सॉल्व करेल. तुम्ही चिडला असेल तर तेही सांगा तुम्हाला काय चेंजेस आहेत तेही सांगा. त्यामुळे
मी देव म्हटलं ना की काही लोक असं देव म्हणजे असं हे असतात. माझं नाही, माझं कुठले माझे काही ठराविक देव आहेत. म्हणजे गणपती आहे म्हणजे मी कधीही उठतो आणि पंढरपूरला जातो. वा. मग त्याला काही हे लागत नाही मला काय काही की हा दिवस आहे तो दिवस आहे. मी कधी उठतो आणि शेगावला जातो. पण का, कारण माझं कॉन्व्हर्सेशन असतं त्यांच्याशी. वा, फार मस्त. तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि हा तर एक निश्चितपणे विश्वास आहे की प्रोमो बघितल्यानंतर की प्रचंड मेहनत तुमच्या सगळ्या टीमने घेतलेली आहे. मी सुद्धा एक प्रेक्षक म्हणून, पत्रकार म्हणून हा विषय बाजूला ठेवत एक प्रेक्षक म्हणून मी सगळ्यांना असं म्हणेल की कुठलीही कलाकृती उभी करत असताना सगळी टीम याकरता मेहनत करत असते. आणि या मेहनतीचं चीज तेव्हा होतं ज्यावेळेस आपण थिएटरमध्ये जातो आणि हा चित्रपट बघतो. दशावतार एक वेगळा विषय आणि सुबोधनी तो सगळा प्रयत्न केलेला आहे. जरूर तो बघा आणि त्याबद्दल चर्चा करा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.